एअरकोट एअरकोट जय मल्हार। आज उपोषणाचा 9वा दिवस आणि माझे आवडते खासदार सन्माननीय श्रीनिवासजी पाटील, कारण की धनगर आरक्षण सोडून मी इथून मागे जे काही कामं केली, ते रस्त्याचे आंदोलन असतील, 33 नंबर गेटचं आंदोलन असेल, त्यानंतर खूप सारी छोटी छोटी कामं, त्यावेळेस जर मला कोणी मार्गदर्शन केलं असेल किंवा साथ दिली असेल तर ते सन्माननीय खासदार साहेब होते. आणि आम्ही कधीच भेटलो नव्हतो. आज आमची पहिली फेस टू फेस भेट आहे. मला खूप छान वाटलं सर तुम्ही आला. आज मी एक वेगळ्या विषयावर इथं आमरण उपोषणासाठी बसलोय. ज्या धनगर समाजामध्ये माझा जन्म झाला साहेब, त्या धनगर समाजावर गेली 70 वर्ष फक्त एका चुकीच्या शब्दामुळे अन्याय होत आहे. आणि हा आमचा एवढा मोठा समूह न्याय हक्कापासून दूर राहिलाय सर. तर तो असा सर, माझी प्रमुख मागणी सर अशी आहे, मी तुम्हाला सांगतो की आपण लोकसभेत खासदार आहात, तिथं वेळोवेळी आमच्या विषयी आपण मांडताना आम्ही बघितलं आहे. आणि आमच्याही समाजाचे एक राज्यसभेवर खासदार आहेत सन्माननीय विकासजी महात्मे यांना आमच्या धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत मांडला होता. आणि त्याच्यावर जे केंद्रीय मंत्री आहेत अर्जुनजी मुंडा, त्यांना दिलेलं सर उत्तर आहे. तर त्यांना मे बी जे महात्मे साहेब आहेत त्यांना या असाच विषय मांडला असेल की धनगर समाजाचा एसटीच्या यादीत समावेश व्हावा, आणि म्हणूनच त्यांना हे असं उत्तर आलेलं आहे की मेंढपाळ समाजाचा एसटी यादीत समावेश करण्याच्या मागणीवर तुम्ही राज्यसभेत विशेष उल्लेख केला करून उपस्थित केलेल्या प्रकरणाचा कृपया संदर्भ घ्या. मुळात साहेब आमची समावेशाची मागणीच नाहीये, आमची दुरुस्तीची मागणी आहे. एखाद्या जातीला म्हणजे समजा जर SC STच्याच याद्या घेऊ आणि त्यातली त्यात महाराष्ट्राची यादी घेऊ आपण, तर महाराष्ट्राच्या यादीत सर 47 जाती आहेत STच्या यादीत. त्यातल्या 2 जाती ओमिट झालेल्या आहेत, काल निवड झालेल्या आहेत. आणि आता प्रेझेंट मध्ये 45 जाती त्या STच्या यादीत आहेत. आणि त्यापैकी 36 नंबरला ओरण धनगड अशी एक जात आहे. आणि ती जात या महाराष्ट्रात अस्तित्वातच नाहीये सर. म्हणजे गेले कितीतरी सेन्सस आपण बघितले, जनगणना बघितली, तर त्या जनगणनेमध्ये पण फ्रॉड एक भूत बसवलंय तिथं त्या धनगड याच्यावर. आता 2011चं सेन्सस जर बघितलं सर आपण, तर त्या सेन्सस मध्ये 53,000 धनगड या महाराष्ट्र राज्यात सर दाखवले. पण एक आपल्या सातारा जिल्ह्यात 274 दाखवले. पण एकही धनगड या महाराष्ट्रात अस्तित्वात नाही असं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं, प्रत्येक तहसीलदार साहेबांनी लिहून दिलं, प्रत्येक प्रांत अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की या राज्यामध्ये धनगडच नाहीत. आणि तेच बघून किंवा त्याच्याच आधारे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस आणि आत्ताचे 2022 आणि 23ला सन्माननीय एकनाथरावजी शिंदे या दोन्ही मुख्यमंत्र्यांना आम्हाला 3 शपथपत्र अशी दिली त्या कार्यकाळात की या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. मग जर शासन मान्य करते, महाराष्ट्र शासन मान्य करते की या राज्यामध्ये धनगड नाहीत, तर मग तुम्ही दुरुस्तीची शिफारस का करत नाहीये? समावेशाची नाही, दुरुस्तीची शिफारस का करत नाही? कारण की जोपर्यंत साहेब आपणाला माहित आहे की जोपर्यंत शिफारस जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आरक्षण भेटणार नाही. कारण की धनगर समाजाला आरक्षण किंवा ती शिफारस किंवा त्या यादीमध्ये दुरुस्ती करायचे अधिकार ह्या शासनाला नाहीत, महाराष्ट्र शासनाला नाहीत, कुठल्याही न्यायालयाला नाहीत आणि कुठल्याही अधिकाऱ्याला नाहीत. हे संविधान म्हणते. हे अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहे.
आणि म्हणून तशी शिफारस महाराष्ट्र राज्याकडून वर केंद्रामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि कशाच्या बेसवर गेली पाहिजे ते मी सांगितलं. याच्या मागे एकदा जर शिफारस गेली होती साहेब, ती शिफारस गेली होती 44 वर्ष अगोदर 1979 साली. 1979 साली जी शिफारस गेली होती ती समावेशाची होती. आणि मग तिथं आता लिहिलंय की महाराष्ट्र शासनाने 1979 साली महाराष्ट्राच्या एसटी यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस केली होती. त्यानंतरनं महाराष्ट्र राज्य सरकारने 1981 मध्ये सूचित केले की धनगर समाज एसटीचे निकष पूर्ण करत नाही. आता इथं मला हे समजत नाहीये सर की एनसीएसटी एक आयोग आहे, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब. हा आयोग रिसर्च करतो प्रत्येक राज्यामधल्या त्या कम्युनिटीचा की हे निकष कंप्लीट करतात का नाही करतात. एक तर महाराष्ट्र शासन शिफारस करते आणि महाराष्ट्र शासन शिफारस कधी करू शकतं, ज्यावेळेस त्यांना कॉन्फिडन्स येईल. आणि तेच महाराष्ट्र शासन पुन्हा केंद्राला सांगते की हे धनगर समाज निकष कंप्लीट करत नाही. हे ठरवायचा अधिकार एनसीएसटीला आहे ना. पण ते सगळं जाऊ दे, आता ते सगळं झालं, त्यात खूप सारा टाइम गेला. आमच्याही बोळ्या बाबड्या धनगर समाजाला हे समजायला खूप टाइम गेलेला आहे. पण आता धनगराची पोरं शिकलेत, त्यांनाही समजायला लागले. आणि म्हणून वेळ न घालवता, अधिकचा वेळ न घालवता महाराष्ट्र सरकारने दुरुस्तीची शिफारस करायला पाहिजे. कारण की सर आता हिवाळी अधिवेशन चालू होईल. किती तारखेला? 3 तारखेला आहे मला वाटते हिवाळी अधिवेशन लोकसभेचं. 4 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन आहे. आणि 4 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन चालू होते. 15-20 दिवस ते हिवाळी अधिवेशन शेवटचं चालेल लोकसभेचं. आणि आमच्यासाठी हे हिवाळी अधिवेशन आपल्या समाजासाठी खूप महत्वाचं आहे. का तर ह्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर जर ही दुरुस्तीची शिफारस गेली तर मला आशा आहे सन्माननीय खासदार साहेब आपल्या या शिफारस जी आली त्याच्या बाजूने बोलतील, कडकडीनं आपला विषय तिथं मांडतील. कारण की याच्या अगोदरही त्यांना आपल्यासाठी तिथं ते झगडताना दिसलेत. कारण की आपली मागणी रास्त आहे. आणि जर बहुमताने जर हा ठराव पारित झाला लोकसभेत राज्यसभेत आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली तर आपल्याला एवढ्या दिवसाचा न्याय मिळू शकतो. पण त्याच्यासाठी धनगर समाजाच्या मला महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना विनंती की तुम्ही तुमची अजून ताकद दाखवत नाही. तुम्ही झोपेचं सोंग घेऊन गप बसलाय घरी. तुम्ही मोठ्या संख्येने एकत्र या साहेब. 1950 ला आपण संविधान अंगीकृत केलं आणि ही 6 सप्टेंबर 1950 ला एसटी आणि एससीच्या याद्या रिलीज झाल्या. सर त्या यादीमध्ये ना धनगर आहे ना धनगर आहे, म्हणजे उल्लेखच नाही. पण 25 सप्टेंबर 1956 जी अमेंडमेंट झाली त्यानंतरनं धनगर आणि धनगराचा उल्लेख 3 राज्यामध्ये दिसून आला. यूपी मध्ये सर 27 नंबरला धनगर दिसून आले, पण ते अजून पण एससी कॅटेगरीमध्ये आहेत, आत्ताही आहे. त्याच्यानंतर सर मध्य प्रदेश या राज्यामध्ये 26 नंबरला ओरॉन इन्क्लुडिंग धांका आणि धनगड असं दिसून आलं, म्हणजे धनगरचा उल्लेख दिसून येतोय. त्याच्यानंतर बिहार या राज्यामध्ये साहेब 8 नंबरला डोम आणि धनगड, 8 नंबरला डोम आणि धनगड दिसून आलं. आणि 3 ऑगस्ट 2015 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स त्यांचे इथं माझ्याकडे प्रेस नोट आहे. बिहार या राज्यात 26 नंबरला ओरॉन धनगर होतं, तिथं ओरॉन धनगर केलं. झारखंड मध्ये 25 नंबरला ओरॉन धनगड होतं, तिथं ओरॉन धनगर केलं. ओडिशा या राज्यामध्ये 53 नंबरला ओरॉन धनगड होतं, तिथं ओरॉन धनगर केलं. आणि मग या 3 राज्यांमध्ये धनगडचं धनगर होत असेल
तर महाराष्ट्र राज्याला का वंचित ठेवले सर? हा माझा महाराष्ट्र शासनाला माझा हा प्रश्न आहे आणि हा सवाल आहे. फक्त आमच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचं चाललंय का? आमचा धनगर बांधव एकत्र येत नाही याचा फायदा घ्यायचा चाललाय का? फक्त आम्ही या महाराष्ट्रातली 2 नंबरची लोकसंख्या असलेल्या समाजाचा फक्त मतासाठी उपयोग करायचा आहे का? हे धनगर समाजाला पण का कळत नाही? त्यानंतर या काय लिस्ट आहे सर ज्या राज्यामध्ये धनगरचं धनगर केलं आणि धनगरचं धनगर आहे. आणि सर हा एक माझ्याकडे गॅजेट आहे भारताचे राजपत्र 4 ऑगस्ट 2023 मध्य प्रदेशचं. तिथेही मध्य प्रदेश राज्याने एक शिफारस केली होती की हिंदी मधलं जे स्पेलिंग आहे ते दुरुस्त करून मिळावं म्हणून. तर तिथं ड ढगाचा झाला होता धनगड मध्ये, तर तो ड डमरूचा झाला. ते 4-5 महिन्यापूर्वी जर होऊ शकतं तर महाराष्ट्रातलं धनगरचं धनगर का होऊ शकत नाही? आणि याची खीळ कुठं बसली धनगर बांधवांना तुम्हाला सांगतो. तर आपली शिफारस जात नाहीये. जर शिफारस गेली तर साहेब काहीतरी तिथं आवाज उठवतील. आणि म्हणून एकत्र या, एकजूट दाखवा आणि एका वाक्यात एका सुरात एक मागणी करा की लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने धनगरचं धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींना करणं गरजेचं आहे संसदेला. आणि हाच माझा सवाल आहे सर, जोपर्यंत ही धनगरची धनगर अशी शिफारस जात नाही तोपर्यंत सर मी मेलो तरी 72 इथून उठणार नाही सर. धन्यवाद.